आहात का की यावरून हे सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की दिशाची हत्या झाली होती? एक तरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का? तुम्हाला पुरावा काय असतो हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. या मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय, हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात. हां, आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी. मागे नॅरेटिव्ह झालं की 5 वर्षांनी कशी काय जाग आली त्यांच्या वडिलाला, त्या लोकांना पण उत्तर, त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे. 11 डिसेंबर 2023ला सतीश साल्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं SITने. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा. 2 वर्ष आधीच बोललेले आहे. हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत, तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक दुसरं पुरावा म्हणजे काय असतो, आमच्याकडे आय विटनेस पण आहेत, आम्ही सांगितलं, पण ते आय विटनेस 2 मिनिटाकरता बाजूला ठेवा. 106 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार आम्हाला इथे फक्त 2च गोष्टी सिद्ध करायची आहे. एक, दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते, एक. आणि दुसरं, दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे, त्याच्यात फाऊल प्ले आहे. दोन्ही गोष्टी आम्ही, आणि त्याच्यानंतर 106 नुसार आरोपीची जबाबदारी आहे, त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं की ती डेथ झाली ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं. तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही, ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले. मोबाईल टावर लोकेशनवरून पण खोटे निघाले. त्यांचे आजोबा त्या दिवशी जिवंत होते. तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा आहे असं उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत. नावं याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भात इथले 10 विटनेस आहे जर गायब झाले, कुणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ॲक्सिडेंट दाखवला, कुणाची हत्या केली, काय यांनी जे केलं आहे, म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे. आणि याच्यात आणखीन एक नवीन मुद्दा आला आहे. दिशा सालियानीचा एक मित्र होता, म्हणजे आता जे पोस्ट चालू आहे, स्टीव्ह पिंटो, तुम्ही प्रसारमाध्यमांनी बघितलं असेल तर स्टीव्ह पिंटो, त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर काही पोस्ट लिहिल्या होत्या. त्या पोस्टमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहिल्या होत्या की 7 जून 2020ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग